माझं बाहेर इथलंय बाय, मला उरणला दिली. कुठे उरणला? मग उरणवरून दररोज येता? सकाळी येऊन रात्री जाता एसटी ने? नमस्कार मित्रांनो, मी अदिती स्वागत करते तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ जो आहे तो आहे लोणचं, कैरीचं लोणचं, पारंपरिक पद्धतीने बनवलेलं कैरीचं लोणचं. स्टेप बाय स्टेप मी कैरीचं लोणचं कसं बनवलं ते सांगणार आहे. तर चला बघूया कृती. तर आज मी घेऊन आलेले आहे तुम्हाला पनवेलमध्ये भाजी मार्केट आहे तिथे. ह्या आजी आहेत त्या आंबे विकतात. दोन प्रकारचे आंबे आहेत त्यांच्याकडे. एक आंबा आहे मोठा जो राजापुरी नावाने ओळखला जातो आणि एक छोटा आंबा आहे. राजापुरी आंबा जो आहे तो कमी आंबट आहे आणि छोटा आंबा जो दिसतोय तुम्हाला तो जरा जास्त आंबट आहे. आणि ह्या आजी ज्या आहेत त्या ममता एनेक्स ज्वेलरीचं शॉप आहे त्याच्या समोर बसतात. आता हे जे आंबे आहेत ते राजापुरी आंबे आहेत ते 100 रुपये किलोप्रमाणे आपल्याला मिळणार आहेत आणि दुसरे जे आंबे दिसतात ते 80 रुपये किलोप्रमाणे. तर मी राजापुरी आंब्यांचं लोणचं करणार आहे. आणि आंब्यांमध्ये तुम्ही जर तुमचे घरगुती आंबे असतील तर तुम्ही आंब्यांची सालं जी आहेत ती जराशी पातळ असली पाहिजेत, जास्त जाड नसावीत. त्याच्यामुळे लोणचं जे आहे ते लवकर मुरलं जातं. आता आपण बघूया ह्या आजी ज्या आहेत त्या मस्त अशा कापा करतात आंब्यांच्या आणि अशाच प्रकारे आपल्याला आंबे जे आहेत ते कापायचे आहेत लोणच्यासाठी. तर मी हे जे राजापुरी आंबे आहेत ते 2 किलो घेतलेले आहेत. आणि 2 किलो म्हणजे हे जे आंबे आहेत ते तुम्ही तसेच घरी पण नेऊ शकता, कापून न घेता चांगले स्वच्छ धुवून नेऊ शकता. पण हे जे आंबे असतात ते थोडेसे टणक असतात, त्याच्यामुळे घरी चांगली मोरली असेल तुमची तर तुम्ही घरी कापायला नाही तर मग म्हणून मी इथेच कापते. आणि ह्या आंब्यांसाठी मी मसाला जो आहे तो विकतचा घेतलेला आहे. बेडेकरचा 2 किलोप्रमाणे लोणच्याचा मसाला घेतलेला आहे. तर आता मी घरी आलेले आहे. मस्त असे आंब्यांच्या फोडी तुम्ही इथे बघू शकता. पण आता आपल्याला ना इथे आंब्यांच्या आतमधली जी कोय असते, जी त्याची आंब्याची बी असते ती पण मावशींनी कट केलेली आहे. तर ती जी कोय आहे, बी आहे, ती आपल्याला काढायची आहे. ही बघा, ही जी काळी आहे ती समजा ती लोणच्यात भरली गेली तर ते लोणच्याची चव जी आहे ती थोडीशी कडू होते. त्याच्यामुळे हे साफ करायचे. आणि मी थोडेसे हे जे पीस केलेले आहेत मावशींनी, तुकडे केलेले आहेत ते थोडेसे कुठे कुठे मोठे पीस आहेत ते कट करणार आहे. आणि सगळी घाण जी आहे ती मी काढणार आहे. तर हे मस्तपैकी आपण साफ करूया पहिलं. आंब्याचे लोणचे जे आहे ते भारतीय घरामधील मुख्य पदार्थ आहे. म्हणजे आंब्याच्या लोणच्यामुळे जी काय होते माहिती आहे का, भूक उत्तेजित करते आंब्याचं लोणचं. त्याच्यानंतर पोषक शोषण जी आहे ती सुधारते. रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती वाढवण्याचं काम पण आंब्याचं लोणचं करतं. आणि आंब्याच्या लोणच्याला ना एक वेगळीच चव असते ज्यामुळे आपण वर्षभर आंब्याचा आस्वाद घेऊ शकतो. पण वर्षभर टिकण्यासाठी जेव्हा आपण आंब्याचं लोणचं करतो त्यावेळेला खूप काळजी घ्यावी लागते. म्हणजे ओला हात, ओला चमचा अजिबात लागता कामा नये, नाहीतर आंब्याच्या लोणच्याला बुरशी पकडते. जर ओला हाताने केलं, ओल्या चमच्याने केलं किंवा ओल्या बरणीमध्ये भरलं तर ती बुरशी लागण्याचं प्रमाण वाढू शकतं आणि लोणचं जे आहे ते खराब होऊ शकतं.
आता इथे बघू शकता मी सगळी जी कोय आहे, घाण आहे ती सगळी काढलेली आहे, पण मी बाजारातून कापून आणलेले आहेत, त्याच्यामुळे मला इथे हे जे तुकडे आहेत आंब्यांच्या कैरीचे ते मला पुसून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी एक रुमाल आहे तो थोडासा ओलसर करून ते जे कैरीच्या फोडी आहेत त्या पुसून काढणार आहे आणि एकदम स्वच्छ करणार आहे। आणि त्या फोडी ज्या आहेत त्या थोड्याशा कोरड्या झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मीठ आणि हळद लावून आपल्याला ठेवायचं आहे पूर्ण दिवस, पूर्ण रात्र। मी आता हे संध्याकाळचे 7 वाजता करते आहे। छानपैकी पुसून घ्यायचं आहे, त्याची सगळी घाण जी आहे ती निघून गेली पाहिजे। आता इथे मी हळद आणि मीठ असं लावून पूर्ण रात्र जे आहे ते तसंच ठेवून देणार आहेत, कारण त्याचं मिठाचं जे आहे ते पाणी झालं पाहिजे। त्यासाठी मी 1 चमचा इथे हळद घेतलेली आहे। ही हळद जी आहे ती पूर्ण आपल्या फोडींना लागली पाहिजे असं तुम्ही मिक्स करायचं आहे। आणि मीठ घ्यायचं आहे, मीठ मी इथे 3-4 चमचे मीठ घेते आहे आणि मस्तपैकी सगळीकडे सगळ्या फोडींना मीठ आणि हळद लागेल असं आपल्याला मिक्स करायचं आहे। इथे जर तुम्हाला मिठाचा अंदाज येत नसेल आणि समजा जास्त मीठ झाला असेल तरी काही हरकत नाही, कारण जेव्हा आपण आंब्याचं लोणचं जेव्हा भरू तेव्हा मिठाचं प्रमाण कमी करायचं। आणि तेव्हा पण तुम्हाला असं वाटलं की लोणचं जे आहे ते थोडं खारट झालेलं आहे तर मी एक खास टिप्स सांगणार आहे, ती सांगणार आहे जेव्हा मी लोणचं भरेन तेव्हा। तर तुम्ही जी ही खास टिप आहे ती नक्की बघा व्हिडिओमध्ये कोणती आहे। तर हे इथे मीठ आणि हळद जे आहे ते छानपैकी सगळ्या फोडींना लागलेलं आहे। आता हे जे आहे ते मी संध्याकाळचे 7 वाजता करते, पूर्ण रात्रभर मी हे मिश्रण जे आहे ते तसंच ठेवणार आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी मी बघणार आहे, कारण सकाळी जे आहे ते मिठाचं थोडं पाणी झालेलं पाहिजे, म्हणजेच हे मीठ आणि हळद जी आहे ती फोडींमध्ये मुरून जाईल, ह्यासाठी आपल्याला हे रात्रभर तसंच ठेवायचं आहे। आता लोणचं जे आहे ते 2 दिवसानंतर भरायचं आहे आपल्याला। हे मी आता एका कढईमध्ये काढलेलं आहे, रात्रभर झाकण ठेवून एका कोरड्या जागी ठेवायचं आहे। रात्रभर ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय होते ते मी तुम्हाला दाखवेन। तर आजचा दुसरा दिवस आहे, तुम्ही इथे बघू शकता की पाणी सुटलेलं आहे। आता हे पाणी जे आहे ते आपल्याला गाळायचं आहे। ह्या पाण्याचा यूज तुम्ही तांब्याची भांडी घासण्यासाठी करू शकता किंवा जेवणामध्ये पण काय जण यूज करतात। तर इथे मी गाळून घेतलेलं आहे, आता हे सुकवायचं आहे। माझ्या गॅलरीमध्ये थोडं लेट ऊन येतं त्याच्यामुळे मी हे जरा घरातच पहिलं वाळवणार आहे आणि नंतर उन्हात टाकणार आहे। 7 ते 8 तास आपल्याला ह्या फोडी आहेत त्या सुकवायच्या आहेत। आणि पहिल्यापासून लोणचे पापड हे जे मे महिन्यातच केले जातात, कारण मे महिन्यामध्ये उन्हाचं प्रमाण जे आहे ते जास्त असतं आणि त्याच्यामुळे आपले जे वाळवणीचे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये विटॅमिन डी जे आहे ते जास्त ॲब्झॉर्ब होतं आणि मग हे ह्याच पदार्थांमुळे आपल्या शरीरामध्ये वर्षभर हे विटॅमिन डी जाऊ शकतात। त्याच्यामुळे उन्हामध्ये 7 ते 8 तास नक्कीच वाळवा, पण जास्त कडक होतील ह्या फोडी असं वाळवू नका, थोडंसं ओलसर राहिल्या पाहिजेत। आजचा 3रा दिवस आहे, तर इथे मी मोहरीची डाळ घेतलेली आहे। 1 किलोला 100 ग्रॅम असं 2 किलोला 200 ग्रॅम मी मोहरीची डाळ घेतलेली आहे। आणि ती मोहरीची डाळ जी आहे ती आपल्याला भाजून घ्यायची आहे। भाजून घेतल्यानंतर एकतर लोणचं जे आहे ते जास्त काळ टिकतं आणि चव पण खूप सुंदर येते लोणच्याची। तर इथे मी तेल घेतलेलं आहे, तेलामध्ये आपल्याला 1 टीस्पून मेथीचे दाणे टाकायचे आहेत। मेथीचे दाणे जर तुम्हाला असे टाकायचे नसतील तर तुम्ही मिक्सरला लावून तुम्ही मसाल्यामध्ये पण टाकू शकता। आता हे पण डाळ जी आहे ती मस्त भाजून झालेली आहे। इथे मी मीठ घेतलेलं आहे, हे मीठ पण थोडंसं भाजून घ्यायचं आहे। आणि बेडेकर लोणच्याचा तयार मसाला घेतलेला आहे। लोणच्याचा मसाला 2 पॅकेट, 1 पॅकेट 70 रुपये की 75 रुपयाच्या हिशोबाने घेतलेला आहे। आता हे जे फोडी दिसत आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की थोड्याशा ओलसर असाव्यात, जास्त कोरड्या नाही झाल्या पाहिजेत। ओलसर असेल तरच त्याच्यामध्ये मसाला लवकरात लवकर मुरेल। तर इथे मी तेल घेतलेलं आहे, तेल कडवून ते थंड होईपर्यंत ठेवायचं, म्हणजे आपण आता बोट घालून मी बघितले तर ते थंड झालेलं आहे।
त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मोहरीची डाळ जी आपण भाजलेली आहे ती टाकायची आहे, सगळी मोहरीची डाळ टाकायची आहे आणि हा बेडेकरचा मसाला जो आहे तो पण त्या तेलामध्ये टाकायचा आहे। तेल कढवायचे पण आपल्याला गरम तेलाचा वापर आंब्यांच्या कापांमध्ये करायचा नाहीये। तेल थंड झाल्यानंतरच त्या आंब्यांच्या कापांमध्ये ओतायचं आहे। तर हे जे आहे ते मी सगळं मिक्स करते। खूप सुंदर असा कलर आलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता। मस्त तेलाची तरी आणि मस्त ही मोहरीची डाळ ही सगळी आपल्याला मिक्स करून एकजीव करून घ्यायची आहे। कुठेच मसाल्याच्या गाठी कुठेच राहिल्या नाही पाहिजेत, एकदम स्मूथ करून घ्यायचं आहे। आता हे मस्त आपलं मिश्रण झालेलं आहे। आता इथे मी जेमिनीचं अर्धा लिटर असं तेल वापरलेलं आहे। काय लोक लोणचं करण्यासाठी मोहरीचं तेल वापरतात, कारण मोहरीचं तेल जे आहे ते शरीरामध्ये जिथे जळजळ होत असेल तर ते कमी करायला मदत करते आणि बॅक्टेरिया शरीरातला जो वाढतो त्या बॅक्टेरियाच्या वाढीशी लढते मोहरीचं तेल, आणि त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी पण प्रोत्साहन देते। तर हे जे तेल मसाला आपण तयार केलेला आहे हा आंब्यांच्या फोडींमध्ये आता ओतायचा आहे आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा आहे। खूप छान असा कलर दिसतोय, खूप सुंदर वास पण मस्त एकदम आहे। आता हे मिक्स करून घेते मी लोणचं, पण मिक्स करताना अजिबात ओले हात, ओला चमचा, ओलं भांडं काहीही ओलं वापरू नका। पाण्याचा वापर 1% पण पाण्याचा वापर इथे नाही करायला पाहिजे। पाणी जर लागलं तर तुमचं लोणचं जे आहे ते त्याला बुरशी लागू शकते, खराब होऊ शकते आणि वर्षभर अजिबात टिकू शकत नाही। चिकनचे पीस आहेत किंवा आपलं पनीर आहे, पनीर। मस्तपैकी लोणचं आपलं मिक्स झालेलं आहे। आता मीठ टाकायचं आहे, तर मीठ जे आहे ते मी इथे कमी टाकलेलं आहे। पण मी मगाशी जसं सांगितलं की तुमच्या हातून जर ते लोणचं जे आहे ते खारट झालं तर काय करायचं, तर विनेगर, घरगुती साखरेचे विनेगर जे आहे ते जर तुम्ही लोणच्यामध्ये घातलं तर मीठ कमी होते लोणच्यातलं। आता मी इथे तेल घेतलेलं आहे जरासं आणि त्याच्यामध्ये हिंग टाकायचं आहे। हिंग जे आहे ते तुम्ही जेव्हा मसाला मोहरीची डाळ जेव्हा तेलात टाकली तेव्हा पण टाकू शकला असतात, पण हिंग मी वेगळं टाकते। एका छोट्या वाटीमध्ये तेल जे आहे ते थोडंसं आपल्याला कढवायचं आहे आणि त्याच्यानंतर हिंग टाकायचं आहे आणि ते तेल जे आहे ते जरासं थंड झालं की आपल्याला ते तेल लोणच्यामध्ये ओतायचं आहे। तर हिंग जे आहे ते कितीही पडलं तरी चालेल, त्या हिंगामुळे एक वेगळा फ्लेवर आपल्या लोणच्याला येतो आणि खूप सुंदर असं लोणचं लागतं। मस्त असं आंब्याचं लोणचं जे आहे ते तयार झालेलं आहे। आता आंब्याचं लोणचं जे आहे ते आपल्याला बरणीत भरायला लागेल, काचेच्या बरणीत भरायचं आहे। पण काचेच्या बरणीत भरण्यापूर्वी ती बरणी स्वच्छ असल्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे। याचे कारण असे की जर बरणी स्वच्छ नसेल तर त्यामध्ये बुरशी वाढण्याचा धोका असतो, ज्यामुळे लोणचे खराब होऊ शकते। यासाठीच बरणीत लोणचे ठेवण्यापूर्वी बरणी गरम पाण्याने धुवायची आणि ती मस्त सुकवायची उन्हामध्ये आणि मगच त्याच्यामध्ये लोणचं भरायचं। आणि हे जे लोणचं भरलं त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त ठेवलेलं आहे, म्हणजे बुरशी वाढण्याचं प्रमाण कमी राहतं। तर अशा प्रकारे आपलं लोणचं जे आहे ते मस्त लाल लाल एकदम कलर आलेला आहे छानपैकी आणि खूप सुंदर असं वास पण आहे, खूप सुंदर झालेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता। तर आजची ही लोणच्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि घरी करायला अजिबात विसरू नका। खूप सुंदर असं लोणचं आणि खूप सोपी पद्धत आहे लोणचं करण्याची, एकदा नक्की ट्राय करा। आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलेलं असेल त्यांनी सबस्क्राईब करा। तर भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत छान छान राहा आणि माझे व्हिडिओ नक्की पहा।